नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 2 दिवस वेगवेगळ्या वाहिन्यांवर, युट्यूबर्सवर, मुंबई तक असेल, लोकमत असेल, एक चर्चा ऐकली किंवा बातम्यांचाही काही तुकडे ऐकले की सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा उबाठा शिवसेनेची जी केस पडून आहे, पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेना निवडणूक आयोगाने दिलं, तो आपल्यावर अन्याय आहे म्हणत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने जो सुप्रीम कोर्टामध्ये दावा केलेला आहे, त्याची जी सुनावणी आहे, ती सुनावणी परत एकदा जुलैपर्यंत पुढे ढकलली गेली. याविषयीच्या बातम्या, डिबेट मी ऐकत होतो आणि मला सगळ्यात हसू एवढ्यासाठी आलं की जे माझ्यासारखा एक सामान्य पत्रकार, एखादा शिलेदार प्रतिपक्ष वरून गेली 2-2.5 वर्ष ठोठो बोंबलतोय की या एक केसला काडीचाही अर्थ नाही, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, तारखा पडत राहतील आणि कधीतरी जेव्हा सुनावणी होईल आणि जो काही निकाल येईल तो भले उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा असेल, उबाठा शिवसेनेच्या बाजूचा असेल, तरी त्याचा व्यवहारी उपयोग काहीही उरणार नाही. हे मी 2-2.5 वर्षापासून सांगतोय. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून सांगतोय. तरीही मीडियामधले अनेक लोक जे भाजपच्या विरोधात आहेत, पत्रकार, तटस्थ पत्रकार, स्वतंत्र पत्रकार, परखड पत्रकार म्हणून बोलणारे आहेत, पण त्यांच्या बोलण्यातून, वक्तव्यातून कधीही लपत नाहीत की ते भाजप विरोधी आहेत आणि ते ठाकरेंना विजय कसा मिळणार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातून धनुष्यबाण हिसकून सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंना कसं देणार, यावर रसभरीत वर्णन करत गेली 2-2.5 वर्ष जगत होते. त्यांच्यामध्ये आता एक निराशेचा सूर दिसायला लागलाय आणि काल परवा जी काही सुनावणी परत एकदा पुढे ढकलली गेली आणि काही जुलै महिन्यातली कुठली तरी तारीख आली, तेव्हा आता या केसला काही अर्थ उरलाय का, हा सूर या बहुतांश माध्यमातल्या ठाकरे ब्रँडच्या विक्रेत्यांमध्ये जो दिसला, उमटला, तेव्हा मला एक प्रकारे बरं पण वाटलं की शेवटी आपण जे 2 वर्ष बोलतोय ते आता हळूहळू यांना दिसायला लागलं. कारण आता ठाकरे यांनी सुद्धा ते स्वीकारलेले, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ते स्वीकारलेले की त्यांच्या हातून चिन्ह गेलं, त्याला आता जी काय 2.5-3 वर्ष झाली आहेत, त्यानंतर ते चिन्ह परत मिळालं तरी त्याचा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला काडी मात्र उपयोग राहिलेला नाही. कारण दरम्यान उद्धव ठाकरे, उभाठा, शिवसेना यांच्यासाठी मशाल ही निशाणी जनमानसापर्यंत पोहोचलेली. खरं सांगायचं तर ती 2 वर्षापूर्वीच पोहोचली आणि त्याची सगळ्यात मोठी पावती लोकसभा निवडणुकीत मिळालेली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा एवढी मोठी सार्वत्रिक निवडणूक, त्यामध्ये धनुष्य बाणाशिवाय उद्धव ठाकरे लढत होते, त्यांचे उमेदवार लढत होते आणि तरीही त्यांना दणदणीत यश मिळालं. अर्थात ते यश त्यांच्या मेहनतीचं नव्हतं, भाजपच्या आळसामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जो फायदा मिळाला, काँग्रेसचे 13, उबाठाचे 9 आणि शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले, ते त्यांच्या मेहनतीचं फळ नव्हतं. ते भाजपचे महाराष्ट्रातले नेते, कार्यकर्ते आळसावले होते, त्याचा फायदा महाविकास आघाडीला आला. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा इतकाच आहे
की जी काही मतं त्यावेळेला 9 खासदार निवडून आणताना उद्धव ठाकरेंना मिळाली किंवा शरद पवारांना तुतारीवर मिळाली, त्यातून त्या पक्षांसाठी निवडणूक चिन्ह तुतारी आहे की घड्याळ आहे, बाण आहे, धनुष्य बाण आहे की मशाल आहे, हे वाद निरर्थक असतात याची साक्ष मतदाराने दिलेली आहे. मतदाराने त्या मतदानातून लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या मतदानातून राजकीय नेत्यांना साफ साफ सांगून टाकलं की तुमचं पक्षाचं चिन्ह बदललं म्हणून आम्ही फसत नाही. आम्हाला माहिती आहे आम्हाला शिंदेना मत द्यायचंय की ठाकरेंना मत द्यायचं, आम्हाला अजितदादांना मत द्यायचं की शरद पवारांना मत द्यायचं. ती फसवी निशाणी समोर असेल म्हणून आम्ही फसत नाही. आम्ही आपलं मत बनवतो आणि आपल्याला ज्या पक्षाला ज्या नेत्याला मत द्यायचंय, ज्या उमेदवाराला मत द्यायचंय ते आम्हाला माहिती असतं त्याचं चिन्ह कुठलं आहे. आंधळेपणाने एखादं चिन्ह दिसलं की त्या चिन्हासमोर जाऊन बटन दाबायचं का शिक्का मारायचा हा काळ गेलाय. हे मतदाराला कळतंय. फक्त एकापेक्षा एक महान पंडित, राजकीय पंडित, पॉलिटिकल पंडित आणि नेते जाणते आहेत त्यांना ते कळत नाही आणि म्हणून ते असल्या एखाद्या चिन्हासाठी कोर्ट कचेऱ्या करत बसतात, त्याच्यात अडकून पडतात. खरं सांगायचं तर शरद पवारांना हे कळतं. ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या प्रकरणाचा निकाल लागला होता आणि एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालं होतं, तेव्हा शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना ते साफ साफ सांगून टाकलं होतं चिन्हाला आणि काही अर्थ नसतो. इंदिरा गांधींनी 1978 साली काँग्रेस पक्षातून बाहेर पडून बैलजोडी या निशाणी ऐवजी हात या चिन्हावर निवडणूक लढवली आणि तरीही 1980 मध्ये 2/3 बहुमत लोकसभेत मिळवलं होतं. आणि तिथे कळतं की जितके राजकीय पंडित आणि राजकीय नेते आणि पत्रकार अडाणी आहेत तेवढा भारताचा मतदार अडाणी राहिलेला नाही. ज्या गोष्टीला आता 40 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला, मतदार 2026 मध्ये आलाय, पण बुद्धिजीवी राजकारणाचे अभ्यासक हे मात्र 2000च्या अलीकडे किंवा 1980च्या अलीकडे अडून पडले आणि त्यामुळे अशा विषयांना फार मोठं महत्व द्यायचं कारण नाही हे खुद्द शरद पवार बोलले होते. आणि म्हणून त्यांचाच पक्ष फुटला किंवा अजितदादांनी पळवला तेव्हा खुद्द शरद पवार म्हणाले होते मी काय कोर्ट कचेऱ्या करत बसणार नाही. पण बहुधा आजकाल पवारांच्या राजकारणाचे सगळे निर्णय सुप्रियाताई घेत असाव्यात किंवा त्यांचे कोणी रोहित पवार घेत असावेत. त्यामुळे त्यांनी आजोबाला किंवा पित्याला फरफटत कोर्टात नेलं, निवडणूक आयोगात नेलं आणि तरीही तुतारी वाजली नाही शरद पवारांची आणि त्यांना तुतारीवर निवडणुका लढवाव्या लागल्या. असो, मुद्दा आहे सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून धनुष्यबाण काढून घेण्यासाठीच्या दाव्याचा. आणि आता त्याच्यावर 3 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेल्यानंतर साधी सुनावणी सुद्धा होत नाही. एकामागून एक 4-5 सरन्यायाधीश सुद्धा बदलले. ज्या वेळेला हा विषय येतो तेव्हा कोर्ट म्हणतं की आम्हाला आता काही अर्जंट केसेस आहेत आणि खरोखरच त्या अर्जंट केसेस आहेत. तुमच्यासाठी वेळ घालवून राजकारणावर परिणाम होणार नाही या सुनावणीमध्ये 4-4, 8-8 दिवस घालवण्यापेक्षा अतिशय तातडीने विषय महत्वाचे हातावेगळे करावेत असे आहेत. म्हणूनच ही सुनावणी पुढे ढकलली जाते. या निमित्ताने एक आठवण सांगितली पाहिजे. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा हा विषय गेला होता शिवसेनेतल्या फाटाफुटीचा, त्यावेळेला सगळी सुनावणी झाली होती आणि निर्णय राखून ठेवला होता. अशा वेळेला प्रत्यक्ष तो निकाल दिला गेला. त्याच्या 7-8 दिवस आधी मी एक व्हिडिओ केला होता आणि हा निकाल छाती ठोकपणे
शिंदे यांच्या बाजूने जाणार असा तो व्हिडिओ होता. ज्या वेळेला मीडियामधले महान घटनातज्ञ आणि उद्धव ठाकरे यांचे सगळ्यात मोठे बुद्धिमान वकील असीम सरोदे हे शिंदेना नाव सोडावं लागेल, धनुष्यबाण सोडावं लागेल म्हणत होते, तेव्हा मी छाती ठोकपणे सांगितलं होतं सुप्रीम कोर्ट शिंदेच्या बाजूने निकाल देणार आणि त्याचं तार्किक विवेचन मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं. आणि हा सगळा प्रकार जवळजवळ 5 किंवा 6 दिवस आधी केला होता. 6 दिवसानंतर मी म्हणालो तसाच निकाल आला. पण तो व्हिडिओ मी टाकल्यानंतर मला एका निवृत्त सत्र न्यायाधीशाचा फोन आला होता. निवृत्त सत्र न्यायाधीश, आणि त्यांनीही मला ग्वाही दिली की तुम्ही जे काय व्हिडिओ केलाय त्यानुसारच निकाल लागेल. पण तुमच्यासारख्या एका सामान्य पत्रकाराने इतकं तर्कसंगत सुप्रीम कोर्टाच्या निकालाविषयी विवेचन करावं याचा मला हेवा वाटतो. मी जेव्हा त्यांना विचारलं हेवा वाटण्यासारखं काय आहे, तेव्हा त्यांनी आपली ओळख करून दिली की मी आयुष्यभर वकिली आणि नंतर न्यायाधीश म्हणून काम केलं. आज जे न्यायाधीशांचं प्रशिक्षण चालतं तिथे मी व्हिजिटिंग प्रोफेसर आहे. पण ज्या आधारावर सुप्रीम कोर्ट शिंदेना धनुष्यबाण देईल हे तुम्ही छातीठोकपणे सांगता, त्यासाठी तुम्ही आधार जे घेतलेले आहेत ते पब्लिक डोमेन मध्ये आहेत आणि ते माझ्या लक्षात येऊ नये आणि एका सामान्य पत्रकाराच्या लक्षात यावेत याचा मला हेवा वाटतो. आणि खरंच 6-5 दिवसानंतर तो निकाल लागला. तो एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला आणि याचं कारण मी परत एकदा तुम्हाला सांगतो की ते कारण सगळ्यांना माहिती होतं, पण ते कारण समजलं पाहिजे. तुमच्या समोर पुरावा असून उपयोग नाही. तो तुम्हाला पुरावा समजण्याची बुद्धी, अक्कल आणि डोळे तुमच्याकडे असले पाहिजेत. नाही तर पुरावा समोर असतो. मी अनेकदा उदाहरण देतो, उकिरड्यासमोर उभं राहायचं आणि दुर्गंधीचा पुरावा मागायचा, याला मूर्खपणा म्हणतात, बुद्धिवाद म्हणत नाहीत. कारण दुर्गंधी दिसत नसते डोळ्यात, पण असते. ती अनुभवावी लागते. त्यासाठी तुमच्याकडे नाक असावं लागतं. मी तो विषय तेव्हा अशा आधारावर मांडला होता की 7-8 दिवस आधी एक निकाल चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेला होता आणि तो निकाल देताना त्यांनी 2 वाक्य अशी लिहिलेली होती की ती वाक्य खुद्द चंद्रचूड यांची नव्हती. ती वाक्य एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या केसच्या सुनावणीमध्ये शिंदेची बाजू मांडताना हरीश साळवे जे एकनाथ शिंदेचे वकील होते त्यांनी उच्चारलेली वाक्य होती. आणि म्हणूनच हरीश साळवे यांची वाक्य दुसऱ्या एका निकालपत्रामध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड मांडतात याचा अर्थच हरीश साळवे यांचा युक्तिवाद हा सरन्यायाधीशांना आणि घटनापीठाला पटलेला आहे. म्हणूनच येऊ घातलेला निकाल हा एकनाथ शिंदेच्या बाजूने लागेल हा तर्क होता, हे लॉजिक होतं. आता चंद्रचूड यांनी हरीश साळवेंची ती 2 वाक्य दुसऱ्या एका निकालपत्रात मांडली, हे जगजाहीर होतं, काय माझ्या कानात सांगितलेलं नव्हतं. पण तर्क, लॉजिक हा बुद्धीचा सगळ्यात मोठा आधार असतो. आणि म्हणूनच मी तो व्हिडिओ 6 दिवस आधी बनवला आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेना झुकतं माप मिळणार, त्यांच्या बाजूने निकाल लागणार या निष्कर्षापर्यंत मी आलो होतो. पण ज्यांना मूर्खपणा करण्यातच इंटरेस्ट असतो असे लोक मूर्खांचा जमावडा मांदियाळी जमवतात आणि कोणाला घटनातज्ञ म्हणतात, कोणाला कायदेतज्ञ म्हणतात, कोणाला कायद्याचे जाणकार म्हणतात आणि खोळ्यांचा नंगारात चालू करतात. माध्यमामध्ये तेच चालू होतं. त्यामुळे सगळी मराठी माध्यम एका बाजूला आणि भाऊ तोरसेकर एका बाजूला असं झालं आणि निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला. तेव्हापासून आजपर्यंत ज्यानं घटनातज्ञ म्हणून तुमच्या समोर पेश केलं जातं
त्यांचा एकही दावा कायद्याच्या कसोटीवर, घटनेच्या कसोटीवर, सुप्रीम कोर्टाच्या कसोटीवर खरा ठरलेला नाही. पण प्रत्येक वेळेला त्याच मूर्खांना आणून घटनातज्ञ म्हणून तुमच्या समोर ठेवलं जातं आणि ते ठेवणारेच आता निराश, हताश झालेत, फ्रस्ट्रेट झालेत. आणि आता तेच पत्रकार ज्यांनी गेली काही महिने, 1-2 तरी वर्ष ठाकरे ब्रँडचा सेल्समनशिप केली. महापालिका ठाकरे जिंकणार, विधानसभा ठाकरे जिंकणार, 2 ठाकरे एकत्र आले, महाराष्ट्राचे डोळे ओलावले वगैरे वगैरे, काय 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 बोलत होते. हे सगळी मंडळी आता इतकी निराश झालीत की सुप्रीम कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे उद्धव ठाकरे यांच्या सुनावणीची, त्याला काहीही अर्थ उरलेला नाही. इतक्या निष्कर्षाप्रत ही मंडळी आले. कारण आजवरच्या अशा केसचे जे निकाल लागलेत ते दीर्घकालीन उशिरा लागलेत आणि त्याचा व्यवहारी उपयोग झालेला नाही. पुढच्या काळात मार्गदर्शन म्हणून त्याचा उपयोग जरूर झाला असेल. पण या केसचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला, एकनाथ शिंदेच्या विरोधात गेला आता, तरीही त्याला काडीचाही अर्थ नाही. कारण त्यात उद्धव ठाकरेंचा कुठचाही फायदा नाही आणि एकनाथ शिंदे यांचं नुकसान पण नाहीये. हा, पण पुढल्या काळात अशा स्वरूपाचं काही झालं, समजा उद्या टीएमसी मध्ये दुफळी झाली आणि 2 गटांनी आम्हीच खरे टीएमसी आहोत असा दावा केला, तर ठाकरे प्रकरणात येणाऱ्या निकालाचा आधार त्याला उपयुक्त ठरू शकेल. पण उद्धव ठाकरे यांच्यासाठी या केसचा निकाल लागून काडीचाही उपयोग नाही. पण शेळ्या कढीला ऊत आणणं म्हणजे बातमीदारी आणि पत्रकारिता असेल तर हा खेळ चालू राहणार आहे. ही चर्चा जी चालली गेले 2 दिवस, ठाकरेंच्या ब्रँडला किंवा चर्चेला किंवा केसला आता अर्थ उरला नाही, हे बघून समाधान वाटलं. तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.